स्वागत आहे सर्वांचे आपले चौधरी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग स्टार्ट करू आपण गणिताचे प्रश्न सोडवायला. प्रश्न क्रमांक पहिला. एका पाठोपाठ एक येणारे कोणतेही तीन नैसर्गिक संख्येचा गुणाकार हा नेहमी कशाने विभाज्य असतो? विभाज्य असं विचारलंय. तर त्यासाठी एक सूत्र आहे. जर n नैसर्गिक संख्या असतील, n नैसर्गिक संख्या असतील तर त्याला कशाने भाग जातो? n फॅक्टोरियल. या प्रश्नाच्या बाबतीत n ची संख्या किती आहे? 3. हे काय आहेत? 3 नैसर्गिक संख्या हे दिलं आहे. त्यांचा गुणाकार जो असेल त्याला n फॅक्टोरियलनी भाग जाईल. म्हणजेच काय? n फॅक्टोरियल इथे काय होईल? 3 फॅक्टोरियल. कसं लिहितात? 3च्या अगोदर जेवढ्या संख्या असतील 1, 2 आणि 3 यांचा गुणाकार घेतात आणि त्याचे उत्तर येतं 6. म्हणजेच जे 3 संख्या असतील त्याला 6ने भाग जातो, जिथे विभाज्य असतील. उदाहरण घेऊ एखादं. उदाहरणार्थ 7, 8, 9 हे नैसर्गिक संख्या आहेत. तसेच ते एका पाठोपाठ एक येणारे आहेत. त्यांचा गुणाकार किती असेल? 7 गुणिले 8 गुणिले 9 जर केला तर त्याचा गुणाकार येतो 504. तर 3 असले कारणास्तव याचा फॅक्टोरियल किती? 6 आहे. म्हणजेच 504ला जर 6ने भाग जाईल तर ते आपलं उत्तर बरोबर असेल. 506. 504ला जर आपण 6ने डिवाइड केलं तर त्याचं उत्तर किती येतं? 48. म्हणजेच या गुणाकाराला 6ने भाग जातो. म्हणजेच काय म्हणू शकतो? ऑप्शन नंबर बी 6 इज करेक्ट आन्सर. म्हणजेच एका पाठोपाठ एक येणारे कोणतेही 3 नैसर्गिक संख्या असतील तर नेहमी 6 या संख्येने विभाज्य असतो. या बाबतीत 3 होत्या. जर सपोज 4 नैसर्गिक संख्या असत्या तर कितीने विभाज्य झाला असता? तर 1 × 2 × 3 × 4 याचा प्रोडक्ट जो येईल त्याच्याने विभाज्य असतील. म्हणजेच किती? 3 × 12 आणि 24 या संख्येने विभाज्य असतील. प्रश्न क्रमांक 2. जर 4/5 ही ₹16,800 किमतीची इस्टेट असेल तर त्या इस्टेटचा 3/7 पट किंमत किती? ती खाली किंमत आपण काढू आता. जर येथे इस्टेट दिली, इस्टेट किती आहे ती माहीत नाही, त्याच्यामुळे आपण x मानू आणि दिलेल्या प्रश्नानुसार आपण त्यांची अरेंजमेंट करू. इस्टेटचे किती? 4/5 किती दिली ती संख्या? 16,800. ही मांडणी अशी केली आपण. याच्यावरून आपल्याला x ची किंमत भेटेल. म्हणजेच x बरोबर किती लिहू? 16,800 गुणिले 5 भागिले 4. तर x ची किंमत किती येते? 21,000. ही झाली इस्टेटची किंमत. आता त्याने पुढे प्रश्नात विचारलं ते इस्टेटचे 3/7 पट किंमत किती? तर आलेली किंमत किती इस्टेटची आहे? 21,000. 21,000चे 3/7 पट. तर ती व्हॅल्यू कशी? 7-21 म्हणजे इथे 3000 × 3 and the final value is 9,000 rupees. तर इस्टेटचे 3/7 पट किंमत किती? 9,000. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे. 11 संख्यांची सरासरी ही 10.9 आहे. जर पहिले 6 संख्यांची सरासरी ही 10.5 आणि शेवटचे 6 संख्यांची सरासरी ही 11.4 असेल तर मधला नंबर कोणता? म्हणजे बेसिकली 11ची दिली 10.9 आणि हे 6 प्लस हे 6 म्हणजे 12. तर हे 11 ओव्हरऑलचं दिलं आणि 6 + 6 12 म्हणजे जो उरला असेल ना तो एक्स्ट्रा तीच आपल्याला किंमत काढायची. तर सरासरीचं सूत्र काय?
सरासरीचं सूत्र सर्वांनाच माहीत आहे की एकूण बेरीज जेवढी पण असेल ती वरती लिहितात आणि भागिले किती असतात, जेवढे पण नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे जेवढे पण संख्या असतील ना, आता सपोज 11 आहेत तर 11 असेल, तर मग याच्या बाबतीत कसं लिहिणार, आपल्याला सरासरी झाले. आता एकूण बेरीज कशी लिहिणार, एकूण बेरीज काढायची तर 11 आणि याच्या दोघांचा गुणाकार करेल. एकूण बेरीज ही ओव्हरऑलची दिली 11 गुणिले किती 10.9 119.9 इतकी आहे. तर पहिले 6 आणि दुसरे 6, तर पहिले 6 जे असतील त्यांची एकूण बेरीज किती असेल, तर ते 6 गुणिले किती सरासरी आहे 10.5, तर मग त्याची बेरीज किती 63 येते. आणि दुसरा जो आहे दुसऱ्या 6 संख्यांची एकूण बेरीज 6 गुणिले किती, जस्ट आपण गुणाकार करत गेलो, म्हणजे दुसरे 6 म्हणजे शेवटचे 6 त्यांचे किती आहे 6 गुणिले 11.4, तर त्यांची येईल 68.4. ही झाली ओव्हरऑलची. आणि हे दोघं जे आहेत पहिल्या आणि शेवटच्या, म्हणजेच हे दोघांची बेरीज जर केली तर हे दोघांची बेरीज येते 131.4. हे 12 संख्यांचे, हे 11 संख्यांचे. तर 12मधून 11 जर गेले तर एक मधला जो उरेल ना त्याची सरळ सरळ आपल्याला मधला नंबर भेटून जाईल. म्हणजे 131.4 मधून जर आपण 119.9 जर घालवला तर आपल्याला भेटतो 11.5. हेच ते ॲन्सर, हाच मधला नंबर. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट ॲन्सर. पुढचा प्रश्न आहे, कुटुंबातील 3 मुलांचे वयाची सरासरी ही वडील व सर्वात मोठ्या मुलाचे सरासरी वयाची 20% आहे. आई आणि सर्वात लहान मुले यांची एकूण वय 39 आहे. जर वडिलांचे वय 26 वर्ष असेल तर दुसऱ्या मुलाचे वय काय आहे. तर दिलेले प्रश्नानुसार आपण मांडणी करू. C1 हा सर्वात मोठा, त्याच्यानंतर C2 हा त्याच्यानंतरचा आणि त्याच्यानंतरचा C3 असे हे 3 मुले. तर त्यांनी प्रश्नात म्हटलं C1 प्लस C2 प्लस C3 म्हणजे चाइल्ड 1 2 3, त्याचा एव्हरेज जे आहे ही कोणाच्या बरोबर आहे, तर 20% जे एव्हरेज एज आहे फादरचे आणि त्याचा सर्वात मोठा मुलगा C1 पकडू, त्यांचे एव्हरेज इतके आहे. तर याच्यावरून काय आपण लिहू शकतो, 20%, याच्यावरून काय 20% कोणाच्या बरोबर आहे, तर 26. वडिलांचं वय दिलं आहे 26 आणि चाइल्डचं वय दिलेलं नाही आणि त्याचं एव्हरेज. आणि दुसरी कंडिशननुसार काय सांगितलं आहे, मदरचं वय आणि चाइल्ड सर्वात छोटा यांची बेरीज किती आहे 39. हे झालं समीकरण 2. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की 3 पैकी 2 मुलाची जरी तुलना दिली असती तर याचं उत्तर काढता आलं असतं. त्याचं उत्तरच निघत नाही, म्हणजे का सांगू शकत नाही, हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न असा आहे 5वा, एक धातूचे मिश्रण तयार करण्यासाठी 5 किलोग्राम धातू A आणि 20 किलोग्राम धातू B लागतात. तर मिश्रणामध्ये धातू A ची टक्केवारी विचारली, सरळ सरळ A ची टक्केवारी विचारली. 2 धातू आहेत A 20 किलोग्राम, 5 किलोग्राम धातू A आणि 20 किलोग्राम B दिले आणि ते मिश्रणामध्ये A ची टक्केवारी सांगितली. तर ते सरळ सरळ आपण लिहू, A ची मिश्रणामध्ये टक्केवारी किती असेल, तर ती टोटल किती आहे 20 + 5 25. 25 पैकी A ची किती आहे, तर A ची विचारली 5 आणि हे कसं असतात टक्क्यामध्ये. ही झाली मांडणी. तर
तर याचे आपण परत सिम्प्लिफाय 5 5 25 आणि 5 20 20चा भाग जातो म्हणजे 20%. हेच झालं फायनल आन्सर म्हणजे एची मिश्रणामधील टक्केवारी 5/25. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. सपोज बीची विचारली असती तर काय लिहिलं असतं, बीची किती आहे 20 किलोग्रॅम धातू, 20 आउट ऑफ 25 into 100. So 25 चौक 100 and it will 80%. आणि ऑब्वियस इथं जे 20% असेल, दोनच धातू आहे ते इथं 80% ऑब्वियस येणार, 80% असेल. पुढचा प्रश्न असा आहे, ताज्या द्राक्षामध्ये 80% पाणी आहे, 80% पाणी आहे आणि असते तर सुक्या द्राक्षामध्ये 10% पाणी असते. जर सुके द्राक्षाचे वजन 250 किलोग्रॅम असेल तर ती द्राक्षे ताजी असताना वजन काय? ताजी असतानाचं वजन विचारलंय आपल्याला. प्रश्नात दिल्याप्रमाणे मांडणी करू. ताजी द्राक्षे जे असेल त्याचं वजन दिलंय त्यांनी 80% पाणी आहे. 80% पाणी आहे तर बाकीचं 20% जे असेल ते नुसतं फळ असेल. 100% पकडलं तर ऑब्वियस तसंच असणार. त्याचप्रमाणे सुके द्राक्षे दिलेत, सुके द्राक्षे किती दिलेत, त्याच्यात 10% पाणी सांगितलंय तर 90% काय असेल ते फळ असेल, उरलेलं बाकी फळच असतं ना. आणि सुके द्राक्षे जे दिलेत त्याचं वजन किती दिलंय 250 किलोग्रॅम, 250 किलोग्रॅम. तर हे जे सुके जे द्राक्ष आहे 250 किलोग्रॅम हे कोणाच्या बरोबर असेल, हे वजन आहे ते 90% जे फळ आहे ना त्याच्या बरोबर असेल. इट इज इक्वल टू 90% जे फळ आहे त्याचे. कारण सुके द्राक्षे आहे त्याचं वजन करतोच म्हणजे कोणाचं वजन करतो तर फळाचंच वजन करतो ना. सुकलेलं पाणी तर सर्व निघून गेलं ना, म्हणजे 90% फळाबरोबर असेल ते वजन. म्हणजेच काय लिहू शकतो आपण 90% असं लिहितात. 90% कोणाचे 250 किलोग्रॅमचे, तर ते किती येईल 225 किलोग्रॅम हे 90% आलं. तर न सुकता ताजे द्राक्षे किती आहे, न सुकता ताजे द्राक्षे, न सुकता ताजे द्राक्षे आता किती असतील, द्राक्षे हे 20% फळ आहे ते. म्हणून आपण असं म्हणू शकतो की 20% जे आहे ते मगाशी काढलं ना 225 किलोग्रॅमचे बरोबर आहे. तर 100% कितीच्या बरोबर असेल, न सुकता ताजी द्राक्षे हे 20% फळ होते तर 20% फळ असं लिहिलं. तर 100% किती, तर कसं मांडणी करणार, 225 into 100 आणि हा छेदस्थानी जाईल म्हणजे 225 into 100 by 20. त्याचं उत्तर किती येईल 1125 किलोग्रॅम. के जीमध्ये असेल ना ते, म्हणून त्याचा ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न क्रमांक 7. एका कॉलेजमध्ये कला आणि वाणिज्य शाखेचे विद्यार्थ्यांचे अनुक्रमे 4:5 इतके प्रमाण होते. जेव्हा आणखी 65 विद्यार्थी वाणिज्य शाखेत झाले तेव्हा हे प्रमाण 8:11 बनले. तर कला शाखेतील किती विद्यार्थी होते? तर याच्यामध्ये आपण कलासाठी एक कोडवर्ड वापरू सी आणि वाणिज्यसाठी कॉमर्स आणि कलासाठी ए वापरू आर्ट्स आणि वाणिज्यसाठी सी कॉमर्स.
ए आणि सी वापरू. म्हणजे दिलेल्या प्रश्नाप्रमाणे आपण मांडणी करू. आर्ट्सचे विद्यार्थी होते, कलेचे विद्यार्थी आणि कॉमर्सचे विद्यार्थी जेवढे होते त्यांचा किती होता रेशिओ, त्यांचा दिला 4:5. 4:5 हा दिलेला आहे. आणि दुसरा रेशिओ काय सांगितलं, जेवढे पण आर्ट्स म्हणजे कलाचे विद्यार्थी होते आणि जेवढे पण कॉमर्सचे विद्यार्थी होते ते कॉमर्समध्ये 65 संख्येची वाढ झाली, तर त्याचा रेशिओ किती झाला, मग त्याचा रेशिओ झाला 8:11. हे दोन रेशिओ आपल्याला दिलं आहे. याच्यावरून काय लिहू शकतो आपण, याच्यावरून आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 11 इंटू ए म्हणजे 11a बरोबर 8c प्लस 8 इंटू 65, 8 इंटू 65 हे समीकरण झालं आपलं. समीकरण सपोज 1 झालं. तर याच्यामध्ये आता आपल्याला सीची किंमत टाकू. याच्यातून आपल्याला सीची किंमत भेटेल, सी कॉमर्स. याच्यातून कसं येईल, हे 5a इक्वल्स टू 4c. म्हणून सी जर इकडनंच ठेवला तर 4 इकडनं येईल, म्हणजे सी बरोबर किती येईल, 5a/4. सी बरोबर 5a/4. ही किंमत आपण इथं ठेवू. म्हणजेच कसं लिहिणार, 11a इक्वल्स टू 8 इंटू 5a/4 प्लस 8 इंटू 65. ते फर्दर सॉल्व केल्यानंतर काय येईल, 11a बरोबर 40a/4. इकडे सॉल्व करू. 11a इक्वल्स टू 8×45 40a/4 प्लस ह्या दोघांचा गुणाकार 520. तर इकडनं आहे हे 10 होऊन जाते. 11a इक्वल्स टू 10a प्लस 520. तिकडनं शिफ्ट झाल्यावर ए बरोबर किती येतील, 520. ए म्हणजे काय, आपण गृहीत धरलेलं ए म्हणजे कला. तर तेच प्रश्नात विचारलेत, कला शाखेतील किती विद्यार्थी आहेत, तर कला शाखेतील 520 विद्यार्थी आहेत. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न क्रमांक 8. अरुणने ₹38,000 गुंतवून व्यवसाय सुरू केला. 5 महिन्यानंतर बकुळ ₹55,000 गुंतवून भागीदार झाला. वर्षाचे अखेरीस म्हणजे एकच वर्षासाठी सांगितलं, अखेरीस ₹22,000 एकूण नफा झाला. अरुण आणि बकुळचे नफ्यातील अंदाजे फरक विचारलाय आपल्याला. जो पण नफा दोघांना भेटला असेल ना त्याचा फरक विचारलाय. तर इथं आपण सुरुवात करू. गुंतवणूक हे काय त्यांनी दिलेलं गुंतवणूकच दिलेत ना त्यांनी दोघांचं, म्हणजे आपल्याला गुंतवणूक माहीत आहे. तर काय लिहू, गुंतवणुकीचा जो रेशिओ आहे तो किती आहे, गुंतवणुकीचा रेशिओ अरुणने किती 38,000 रुपये गुंतवलं, किती महिन्यासाठी, तर ते 12 महिन्यासाठी, पूर्ण 1 वर्षासाठी ना, वर्षाच्या अखेरीस. आणि बकुळने आहे ते 55,000, पण तो लेट आला 5 महिन्यानंतर, म्हणजे उरले किती महिने, 7. तर तो 7 महिन्यासाठी इन्व्हेस्ट करतो, गुंतवणूक करतो. हे 3 शून्य निघून जातील, डिवाइड करून 12:55 इंटू 7. दोघांना सारखेच नंबरने डिवाइड केल्यानंतर असं येतं. तर याचा रेशिओ येईल 45:38. 20 याचा जास्तच येणार आहे. तर हा झाला त्यांच्या गुंतवणुकीचा रेशिओ. आता आपल्याला विचारलाय काय, फरक विचारलाय.
फरक, दोघांचे नफातील फरक. तर फरक कसं लिहू शकतो आपण? एकूण नफा किती आहे त्यांचा? 22,000 रुपये वर्षाचे शेवटी. हे 22,000 त्यांचे रेशिओच्या बेरीज टोटल किती आहे? दोघांची गुंतवणुकीची ते 45 प्लस 38 आणि याला कसा निघू ना आपण? दोघांचा जो नफा असेल ना त्यांचे फरकाने. हा झाला फायनल अरेंजमेंट. हे फर्दर सॉल्व केल्यानंतर आपल्याला असं येईल की 22,000 इंटू 7, हे दोघांचं 7चा डिफरन्स आहे ना. ओके, भागिले 83 इक्वल्स टू 22,000 आणि हा भाग दिल्यानंतर किती येईल? 12. ओके, तर याचं ॲन्सर ॲप्रॉक्सिमेटली 1835 येतं. ऑप्शनमध्ये 57 आहे. तर हे ॲप्रॉक्सिमेट आपण असं लिहू शकतो 1857 रेशिओमध्ये. हे रेशिओमध्ये जेव्हा असं होतं तेव्हा ॲप्रॉक्सिमेशन चालतं. ऑप्शन नंबर डी 1857 इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न क्रमांक 9. 2 पाईप ए आणि बी टाकी अनुक्रमे किती तासात भरतात? 15 तासात भरतात आणि 20 तासात भरतात. आणि तिसरा पाईप सी हा 25 तासात पूर्ण टाकी रिक्त करतो, म्हणजेच हा निगेटिव्ह आहे. सर्व 3 पाईप सुरुवातीला उघडले जातात. सुरुवातीला सर्वचे सर्व म्हणजे हे दोघं भरतात, हा खाली करतो. 10 तासानंतर आहे ना सी बंद आहे, म्हणजे 10 तासानंतर ए आणि बीच काम करत असेल. किती वेळानंतर टाकी भरेल? असा हा प्रश्न आहे. तर आपण डिनोट करू. ए हा पॉझिटिव्ह म्हणजे 15 तासात भरतो. बी हा पॉझिटिव्ह, तो 20 तासात भरतो. तर सी हा आपण निगेटिव्ह पकडू, 25 तासात खाली करतो म्हणून. तर टँकची कॅपॅसिटी जी टाकी आहे पूर्णपैकी, तर टाकीत किती लिटर पाणी अडत असेल, तर हे तिघांचा LCM जे घेतला, LCM त्याच्या कॅपॅसिटी येऊन जाईल. तर तिघांचा LCM आपण 15, 20 आणि 15, 20 आणि 25चा जर LCM घेतला तर तो येतो 300. तर टाकीची कॅपॅसिटी किती असेल? टाकीत 300 युनिट एवढा पाणी असेल. टाकीची कॅपॅसिटी आपल्याला माहीत पडली. आता ए जो आहे तो 15 तासात पूर्ण टाकी भरतो, म्हणजेच किती युनिट? 300 युनिट भरतो. त्याचप्रमाणे बी आहे तो, किंवा मग याला आपण असं म्हणू शकतो, ए 15 तासात पूर्ण टाकी भरतो ना, तर मग ए 1 तासात किती भरत असेल? 15 तासात 300 युनिट, तर 1 तासात इथंच आपण काढून टाकू 20 युनिट. 20 युनिट भरेल ना 15 डिवाइड केल्यानंतर. त्याचप्रमाणे बी आहे तो किती तासात भरतो? बी आहे तो 15 युनिट भरेल 1 तासात. आणि सी जो आहे तो 1 तासात 15 युनिट, 12 युनिट. 1 तासात किती? 12 युनिट खाली करेल. तर 1 तासाची जी जर ओव्हरऑल टोटल केली 1 तासात, तर किती 1 तासात टाकी भरेल? 1 तासात 23 युनिट भरेल. म्हणजे हे दोघांची बेरीज, म्हणजे ए आणि बी भरतोय ना, 20 प्लस 15 मायनस 12, तर 23 युनिट 1 तासात भरेल. तर त्यांनी सांगितलं 10 तासानंतर सी बंद करणार. 10 तासापर्यंत तिघं पण काम करतात. तर 10 तासात किती टाकी भरेल? 23 × 10 म्हणजे 230 युनिट इतकी टाकी भरेल. कॅपॅसिटी 300 आहे, तर 230 भरले तर बाकी किती उरेल?
सत्तर युनिट बाकी एवढी टाकी अजून रिकामी आहे. आता काय होतं, 10 तासानंतर सी बंद होतं. आता फक्त ए आणि बी दोनच चालू असतील. आता आपल्याला किती भरायचे आहेत? 70 युनिट भरण्यासाठी ए आणि बीचा वेळ बघू. तर 1 तासात ए किती भरतो? 1 तासात मगाशी बघितलं आपण 35 युनिट. ए नाही, ते दोघांची कॅपॅसिटी आहे. मग जर आपण असं सांगितलं दोघं चालू होते ना, ए प्लस बी दोन्ही चालू होतं, तर ए प्लस बी दोघं चालू होतं ते 1 तासात 35 युनिट भरतील. ओके. आणि दुसरे 1 तासात ए प्लस बी दुसरे 1 तासात किती भरतील? परत 35 युनिट भरतील. म्हणजेच दोघांची टोटल केले तर 70 युनिट भरतील. म्हणजेच टाकी फुल होईल. म्हणजे 1 + 1 2 तास. तर अगोदरचे 10 तास प्लस हे 2 तास, मग टोटल किती? 12 तास. तर प्रश्न तोच विचारलाय की किती वेळानंतर टाकी भरलेली असेल, तर ते आपलं उत्तर आले 12 तासानंतर. तो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न क्रमांक 10. 8 पुरुष कामाचा एक भाग किती दिवसात करतात? एक भाग सांगितला 20 दिवसात पूर्ण करतात. 8 महिला तेच काम 32 दिवसामध्ये पूर्ण करतात. तर किती दिवसामध्ये 5 पुरुष आणि 8 महिला एकत्रितपणे तेच काम पूर्ण करतील? तर इथं दिल्याप्रमाणे काय सांगितलं आहे? 8 पुरुष आहेत, तर कामाचा एक भाग जो आहे तो किती दिवसात पूर्ण करतात? 20 दिवसात पूर्ण करतात. त्याचप्रमाणे 8 महिला आहेत, तो कामाचा एक भाग 32 दिवसात पूर्ण करतात. आणि विचारले की 5 पुरुष प्लस 8 महिला मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील? प्रश्न हा आहे. तर एक पुरुष एक दिवसाचे काम आपण असे लिहू, कधी पण असं एक पुरुष एक दिवसाचे काम लिहायचे असेल ना, तर 8 पुरुष 20 दिवसात करतात ना, तर 1/8 गुणिले 20 = 1/160. त्याचप्रमाणे एक महिलाचं एक दिवसाचं काम कसं असेल? 1/8 महिला 32 दिवस, 8 32. तर विचारलंय काय आपल्याला? विचारलंय की 5 पुरुषांचं एक दिवसाचं काम एवढं असेल, तर 5 गुणिले गेलं तर 5 पुरुषांचं एवढं होईल की नाही? ओके. मग 5 पुरुषांचं एक दिवसाचं काम किती असेल? 1/160 गुणिले 5 म्हणजेच किती? 5/160. आणि 8 महिलांचे एक दिवसाचे काम किती असेल? मग 1 दिवसाचे काम किती होते? 256. म्हणून आपण लिहू शकतो की 5 पुरुष प्लस 8 महिला मिळून कसं लिहिणार? 5/160 प्लस इथं किती महिला आहेत? 8 महिला 256 होते. हे फर्दर कॅल्क्युलेशन केल्यावर 5 + 5/160 and 10/160 = 1/16. म्हणून म्हणू शकतो पूर्ण काम आहे ना, ते
ते 16 दिवसात पूर्ण करतात म्हणून दिलेला ऑप्शन चेक करू. ऑप्शन नंबर डी. ॲक्च्युली दिसत नाही पण 16 आहे तो. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. क्रमांक 12वा. एक व्यक्ती 3 किलोमीटर प्रति तास, 4 किलोमीटर प्रति तास आणि 5 किलोमीटर प्रति तास हे समान अंतर कापण्यासाठी एकूण वेळ किती घेतो? मिनिटात मध्ये दिले 47 मिनिटे घेतो. तर एकूण अंतर किलोमीटरमध्ये विचारलंय. हे किलोमीटरमध्ये ऑप्शन आहेत. तर समजून घेऊ प्रश्न काय म्हणतो. इथून तर इथंपर्यंत हे टोटल डिस्टन्स, त्याचे 3 भाग होतील समान अंतर. म्हणजे काय, हे झाले x किलोमीटर, त्याचप्रमाणे हे पण x किलोमीटर. हे अंतर आपण लिहितो x किलोमीटर. कितीच्या स्पीडने? 3 किलोमीटर पर आवर. हा 4 किलोमीटर प्रति तास आणि हा 5 किलोमीटर प्रति तास. हा झाला आपला स्पीड, हा झाला स्पीड वेग, हा झाला डिस्टन्स. आणि टाईम किती घेतोय? तर तो टाईमचं सूत्र आपल्याला स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. तर टाईमचं सूत्र कसं असेल? शिफ्टिंग डिस्टन्स जेवढं असेल ते भागिले स्पीड, म्हणजे आपल्याला टाईम भेटेल. टाईम याच्यावरून किती, डिस्टन्स किती आहे x आणि स्पीड किती 3 किलोमीटर पर आवर. त्याचप्रमाणे इथं किती टाईम लागेल x/4 आणि इकडे टाईम किती लागेल x/5 एवढा टाईम लागेल. तर प्रश्नात काय दिलं, तर ते हे समान अंतर कापण्यासाठी एकूण 47 मिनिट लागतात. म्हणजेच आपल्याला दिलं हा टाईम प्लस दिस म्हणजे x/3 प्लस x/4 प्लस x/5 किती वेळ लागतो? तर 47 मिनिटे. आपल्याला किलोमीटर मिनिटे तासात करायला लागेल, कारण किलोमीटर पर आवर असा आपण स्पीड घेतला आहे. तर तासात करण्यासाठी भागिले 60. हे सर्वांचा LCM आपण जर घ्यायचं म्हटलं 60 येतो. तर LCM कसं लिहिणार? 20 ऑफ x डायरेक्ट लिहितो. 15x प्लस 12x. सर्वांचा LCM 60 आहे, इक्वल्स टू 47/60. हे शिफ्टिंग जे केलं आहे आपण तिकडनं, तर 60 कॅन्सल होईल. यांची बेरीज किती आहे? तर ती 47. x बरोबर तिकडनं किती आहे? 47. तर एक्सची व्हॅल्यू किती येईल? 1. एक्स आपण काय मानलेलं होतं? डिस्टन्स. तर दिस प्लस दिस म्हणजे x 3 वेळेस, म्हणजे टोटल डिस्टन्स किती? टोटल डिस्टन्स बरोबर एकूण अंतर 1 प्लस 1 प्लस 1 म्हणजेच 3 किलोमीटर. हे आपलं फायनल आन्सर. म्हणून दिलेल्या ऑप्शनपैकी ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे 13वा. एक चोर दुपारी 2:30 म्हणजे 2:30 वाजता एक कार चोरी करतो आणि 60 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने पळतो. चोरी दुपारी 3 वाजता सापडते आणि मालक दुसरी कार 75 किलोमीटर प्रति तास या वेगाने चालवतो. तर चोराला केव्हा ओलांडेल? म्हणजे ॲक्च्युली चोराला पकडण्याचा वेळ विचारलाय. काय काय दिलं ते बघू आता आपण. तर चोर जो होता तो कधी चोरी करतो? 2:30 वाजता. कितीचा स्पीड होता त्याच्या? 60 किलोमीटर प्रति तास. जाम जोरात पळत होता. जो मालक होता त्याला कधी माहीत पडलं? 3 वाजता. आणि त्याने लगेच कार काढून 75 किलोमीटर प्रति तास त्याचा पाठलाग केला. दोघांची जी दिशा होती ती एकच होती, म्हणजे एकच डायरेक्शनने जात होते.
म्हणून रिलेटिव्ह स्पीड म्हणतात. रिलेटिव्ह स्पीड दोघांचा तुलनात्मक जो वेग आहे तो किती असेल, एकाच डायरेक्शनने म्हणजे मायनस होईल. म्हणून 75 मधून 60 जर मायनस केला तर आपल्याला भेटतो 15 किलोमीटर प्रति तास. हा स्पीड झाला रिलेटिव्ह स्पीड. आता टाइम किती लागला तर 1 तासात जोर किती पळतो, 60 किलोमीटर. तर अर्धा तासाचा गॅप आहे ना, तर तो अर्ध्या तासात किती पळाला असेल, तर तो 30 किलोमीटर पळाला असेल ना. 30 किलोमीटरच्या मध्ये दोघांच्या मध्ये आता डिस्टन्स आला. तर आपल्याकडं सर्व व्हॅल्यू आलेत, आता ते पुट करायचं आहे. डिस्टन्सचं सूत्र माहीत आहे आपल्याला, अंतरचा स्पीड इंटू टी. तर डिस्टन्स आपल्याकडं आहे 30 किलोमीटर दोघांच्या मधलं. स्पीड आहे तो 15. रिलेटिव्ह स्पीड काढला आपण तर टाईम किती लागेल, तर टाईम बरोबर तिकडनं जाऊन सिम्पली डिवाइड होईल. म्हणजे 30/15 म्हणजेच किती, 2 तास. 2 किलोमीटर पर आवरमध्ये काढतो ना, म्हणून हा 2 तासात येईल. म्हणजेच चोराला कधी पकडतील तर 3 वाजता तो निघाला. 3 PM प्लस हे 2 तास म्हणजेच किती, 5 PM. 5 वाजता बरोबर ते चोराला पकडून मारतील. क्वेश्चन नंबर सी इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न क्रमांक 14. आर्यन 40 मीटर प्रति मिनिट वेगाने धावतो. राहुल 5 मिनिटाच्या अंतराने, 5 मिनिटाचा गॅप आहे अंतराने त्याच्या मागे धावतो आणि 50 मीटर प्रति मिनिट वेगाने पळतो. राहुलचा कुत्रा आहे ना, त्याचा स्पीड दिलाय 60 मीटर प्रति मिनिट वेगाने धावतो आणि राहुल बरोबर येतो. कुत्रा आर्यनकडे पोचतो आणि नंतर राहुलकडे येतो आणि राहुल आर्यनकडे येईपर्यंत असेच करतो. तर कुत्राद्वारे एकूण अंतर किती कापले गेले ते विचारले, टोटल डिस्टन्स. आता त्यांनी सांगितलंय 5 मिनिटाच्या अंतराने, म्हणजेच काय, आपण असे लिहू शकतो की आर्यनचे 5 मिनिटाचे अंतर कसं लिहू शकतो, तर 40 मीटर पर मिनिटच्या स्पीडने 5 मिनिटं पळतो. तर ते अंतर किती असेल, 200 मीटर. कोणतं सूत्र वापरला तर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. डिस्टन्स स्पीड आपल्याकडे 40 मीटर पर मिनिट आणि टाईम होता 5 मिनिट, म्हणून तो 5 मिनिटात 200 मीटरचा गॅप पडला त्यांच्यामध्ये. तर असं म्हणू शकतो की रिलेटिव्ह स्पीड दोघं होतं ना, ते कोण, आर्यन प्लस राहुल या दोघांचा रिलेटिव्ह स्पीड गेले प्रश्नात सांगितलं कसा घेतात तो, कसा दोघं एकाच दिशेने धावत होते. म्हणजे ते 5 अंतरात त्याच्या मागे धावतो. म्हणजेच काय, त्याचा स्पीड जो होता 50 वजा त्याचा स्पीड जो होता 40, टोटल सबट्रॅक्ट करून टोटल होतो 10 मीटर पर मिनिट. हा झाला रिलेटिव्ह स्पीड दोघांचा, राहुल आणि आर्यनचा. आता 200 मीटर जे डिस्टन्स होते त्याच्यासाठी लागलेला टाईम कसा लिहिणार, तर तो 200 मीटर साठीचा टाईम असेल तर ते 200 मीटर अपॉन रिलेटिव्ह स्पीड त्यांच्या किती, 10 मीटर पर मिनिट. तर ते 200 मीटरला लागणारा टाईम किती, 20 मिनिटे. 200 मीटर ट्रॅव्हल करायला 20 मिनिटं लागलं. तर या 20 मिनिटामध्ये जो कुत्रा आहे तो किती अंतर कापतो, तर कुत्राचे अंतर 20 मिनिटामध्ये कुत्राचे अंतर किती असेल, तर तो त्याचा स्पीड इंटू टाईम एवढंच ते डिस्टन्स असेल, ते असेल 1200 मीटर. म्हणून दिलेला ऑप्शन चेक करू आपण.
तर दिलेला ऑप्शन खाली होता तो 1200 मीटर आहे ना, तर कुत्र्याने टोटल अंतर कापले ते किती? 1200 मीटर. म्हणून 1200 हे आन्सर करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 15. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये जॉगिंग ट्रॅक आहे. 726 मीटर अंतर आहे. 726 मीटरचं अंतर आहे. दीपक आणि त्याची पत्नी एकाच ठिकाणाहून सुरू करतात आणि अनुक्रमे 4.5 किलोमीटर प्रति तास आणि 3.75 किलोमीटर प्रति तास अंतरावर विरुद्ध दिशेने जातात. इथे विरुद्ध दिशेला जातात. ते पहिल्यांदा किती वेळात भेटतील? तर दिलेल्या प्रश्नाप्रमाणे आपण लिहू 700 हा जो त्यांचा जॉगिंग ट्रॅक आहे. तर दीपक आणि त्याची पत्नी एकाच ठिकाणाहून एक ऑपोजिट म्हणजे वेगवेगळे दीपक आणि त्याची वाईफ जायला स्टार्ट होतात. तर ते कुठल्या तरी एक पॉईंटला भेटतील. तर तो पॉईंट ते भेटतील ना, तर तेव्हाचा वेळ विचारला आहे आपल्याला. तर टोटल सरकमफरन्स किती असेल याचा 2πr तर त्याची लांबी किती आहे? 726 मीटर. म्हणजेच आपल्याला काय दिलं? हे डिस्टन्स. आणि एक जणाचा स्पीड, दीपकचा स्पीड आहे 4 किलोमीटर प्रति तास आणि त्याच्या वाईफचा स्पीड आहे 3.75 किलोमीटर प्रति तास. या स्पीडने जातात आणि दोघं ऑपोजिटने जातात. म्हणून रिलेटिव्ह स्पीड किती असेल? रिलेटिव्ह स्पीड विरुद्ध दिशेला जातात म्हणून दोघांचं पण बेरीज होईल. म्हणजे 4.5 प्लस 3.75 यांची बेरीज होईल 8.25. हा झाला रिलेटिव्ह स्पीड दोघांचा. आपल्याला सूत्र माहीत आहे, टाईम पाहिजे ना, तर टी इज इक्वल टू काय लिहितो? डिस्टन्स अपॉन स्पीड. तर डी आपल्याला भेटला, स्पीड भेटला, फक्त किमती ठेवायची आणि उत्तर काढायचं. पण हे 726 हे मीटरमध्ये दिलं आहे. आपल्याला त्याला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायला लागेल, कारण हे स्पीड जो आहे तो किलोमीटरमध्ये दिलं आहे. तर टी बरोबर काय ठेवू आपण किंमत? 726 भागिले 1000 मीटरचं आपण किलोमीटरमध्ये कन्वर्ट केलं, भागिले हा स्पीड 8.25 याचं काय असेल? किलोमीटर पर तास. तर याचं कॅल्क्युलेशन केलं असता आपल्याला काय भेटेल? 0.726 भागिले 8.25. आता 8.25 जे आहे ते तासामध्ये आहे ना, आपल्याला ऑप्शनमध्ये मिनिटात दिलं, म्हणून 8.25ला पण आपण मिनिटामध्ये कन्वर्ट करू, त्याला 60ने भागून. तर हे फायनली कॅल्क्युलेट केल्यावर किती आन्सर येतं? हे 5.28 हे मिनिटामध्ये येईल. मिनिट दिलेलं ऑप्शनमधून 5.28 ऑप्शन नंबर बी हिच करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न असा आहे, क्वेश्चन नंबर 16. ए आणि बी दोन गाड्या 60 किलोमीटर प्रति तास आणि 72 किलोमीटर तास या वेगाने एकाच दिशेला जातात. म्हणजे त्याच्या रिलेटिव्ह स्पीड मायनस होईल. एकाच ठिकाणाहून एकाच वेळी धावत आहेत. जर प्रत्येक ट्रेनची लांबी ही 240 मीटर असेल तर ट्रेन बी पार करण्यासाठी ट्रेन एला किती वेळ लागेल? टाईम विचारला आहे बीला पार करण्यासाठी ट्रेन एला. तर दिलेले प्रश्नाप्रमाणे आपण लिहू, ए जे ट्रेन आहे आणि एक बी ट्रेन आहे. तर एचा स्पीड किती आहे? 60 किलोमीटर प्रति तास आणि बीचा तर 72 किलोमीटर प्रति तास एवढा स्पीड आहे. आणि याची लांबी आहे 240 मीटर. त्याचप्रमाणे याची पण तेवढीच लांबी आहे, दोन्ही सारख्याच लांबीचे आहे 240 मीटर. त्याच्यावरून आपण लिहितो तर रिलेटिव्ह स्पीड जो आहे तो किती असेल? तर 72 - 60 बरोबर किती असेल? 12
किलोमीटर प्रति तास, कारण ते दोघं एकाच दिशेला जातात म्हणून त्यांचा स्पीड जो आहे रिलेटिव्ह स्पीड तो 12 किलोमीटर प्रति तास आला. तर याच्या ऑप्शनमध्ये आपण मीटर पर सेकंद दिला ना, तर 12 किलोमीटर पर तासाला आपण मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करण्यासाठी किती निघून तो, तर तो 5/18ला. आणि याचं उलटं करायचं असेल तर मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर आवरमध्ये असेल तर 18/5 निघूनतात. तर याचं किती आलं, 20/6 मीटर पर सेकंड हा झाला रिलेटिव्ह स्पीड. आता आपल्याला टोटल अंतर किती आहे, तर 240 एका ट्रेनची प्लस 240 दुसऱ्या ट्रेनची, तर असे 480 मीटर हे आपलं अंतर झालं किंवा डिस्टन्स. तर देअरफॉर टाईम किती लागेल एला बीला क्रॉस करण्यासाठी, तर ते कसं लिहिणार आपण, टी बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड. त्याच्यामध्ये टाईम विचारला आहे, डिस्टन्स माहीत आहे 480 आणि स्पीड 20/6. तर किमती ठेवू 480 भागिले किती, स्पीड किती आहे, तर 20/6 किंवा मायला आपण 20/6 याला फर्दर सिम्प्लिफाय पण करू शकतो, 10/3 पण लिहू शकतो. ओके, 480 तर सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याकडे येते 144 सेकंड. ते ह्या सेकंदला आपण मिनिट प्लस सेकंद असं कन्वर्ट करण्यासाठी डिवाइड बाय 60. तर याच्या मिनिटमध्ये कन्वर्जन किती होईल, 2 मिनिट आणि 24 सेकंड इतका वेळ लागेल ए या ट्रेनला बीला पार करण्यासाठी. म्हणून ऑप्शन नंबर 24 सेकंड इज 2 मिनिट 24 सेकंड. ऑप्शन नंबर डी आहे पण तो दिसत नाही, थोडासा ब्लर आहे. 2 मिनिट 24 सेकंड, ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. एक रक्कम 2 वर्षात सरळ व्याजाने 720 रुपये होते आणि पुढील 7 वर्षात ती 1020 रुपये होते, तर ती रक्कम किती, रक्कम विचारली आपल्याला आहे. तर दिलेल्या प्रश्नाप्रमाणे घेऊ, प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट जी व्याज होती 2 वर्षाची, 2 वर्षात सरळ व्याजाने ती किती होते, 720 होते. हे झालं समीकरण 1. त्याचप्रमाणे प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट किती 7 वर्षाची होती, ती 1020, हे समीकरण 2. तर समीकरण 1 आणि 2 मिळून आपण लिहू शकतो सिम्पल इंटरेस्ट किती वर्षाचा, तर 7 आणि 2 म्हणजे 5 वर्षाचा फरक आहे, म्हणजे 5 वर्षाचा सिम्पल इंटरेस्ट. जो इंटरेस्ट भेटला तो किती, हे 1020 मधून 720 जर वजा केलं तर ते आपल्याला भेटते 300 रुपये. तर 5 वर्षाची 300, तर 1 वर्षाची किती असेल, 1 इयरची किती असेल, तर ती 60 रुपये. त्याचप्रमाणे 2 वर्षाची किती असेल, 2 वर्षाची विचारली ना, इथं मेन्शन केले ना, ती 120 रुपये. तर समीकरण 1 मध्ये ही किंमत टाकू, कारण 2 वर्षाची आपल्याला सिम्पल इंटरेस्ट भेटला 120. तर मग हे समीकरण कसं लिहू शकतो आपण, पी प्लस 120 बरोबर 720. म्हणून पी म्हणजे जी रक्कम आहे ती बरोबर 720 वजा 120, म्हणजे पी बरोबर किती, 600 रुपये. जी रक्कम होती ती किती, 600 रुपये असेल. म्हणून ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. दिलेला प्रश्न क्रमांक 18, रुपये 25,500 या रकमेवर 3 वर्षात उपार्जित चक्रवाढ व्याज दिलं इथं, तो किती आहे, 8,440.50 आहे. त्याच रकमेवर तितक्याच दरात तीच रक्कम आणि तितक्याच दरात कालावधीसाठी मिळणारे सरळ व्याज किती. चक्रवाढ व्याज भरून सरळ व्याज विचारले असा प्रश्न येतो.
तर इथं काय काय दिलं ते लिहू अगोदर. प्रिन्सिपल आपल्याला माहीत आहे ती दिली 25,500. त्याचप्रमाणे कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवाढी व्याज किती दिला 8,440.50 आणि आर विचारला किंवा रेट विचारला तर आपल्याला सूत्र एक माहीत आहे कंपाऊंड इंटरेस्टचं ए मायनस बी अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. यालाच आपण असं म्हणतो कंपाऊंड इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल इज इक्वल टू अमाऊंट असं लिहू शकतो. तर आणि एचं सूत्र आपण कसं लिहितो, ए म्हणजे अमाऊंट, एला कसं लिहितो आपण पी 1 प्लस आर बाय 100 रेस टू एन. हे दोन तीन कन्सेप्ट आहेत ते आता लागणार आहेत आपल्याला. तर समीकरणमध्ये किमती ठेवू या समीकरणात. आता कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे आपला तो इथून आपण किती आहे तो 8,440.50 प्लस किती प्रिन्सिपल दिलं आहे 25,500 बरोबर काय येईल तर तिकडनं किमती ठेवू आपण. प्रिन्सिपलची व्हॅल्यू किती आहे 25,500 पी 1 प्लस आर बाय 100 किती वर्षासाठी सांगितलं आहे 3 वर्षासाठी रेस टू 3. तर हे फर्दर सिम्प्लिफाय केल्यावर 33,940.5 भागिले 25,500 इक्वल्स टू 1 प्लस आर बाय 100 टू 3 आणि फायनली आपल्याला भेटतो आर इज इक्वल टू 10%. हे पूर्ण सॉल्व केल्यानंतर आर बरोबर किती येतो 10%. म्हणून त्यांनी सांगितलं सरळ व्याज किती, म्हणून सरळ व्याजचा सिम्पल इंटरेस्टचं सूत्र काय, सिम्पल इंटरेस्ट बरोबर काय आहे पी प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाईम अपॉन 100. तर सिम्पल इंटरेस्ट विचारला आहे, प्रिन्सिपल आपल्याला माहीत आहे 25,500, रेट आताच काढला पण 10, किती टाईमसाठी तर 3 टाईमसाठी, तितक्याच कालावधीसाठी सांगितलं म्हणून आणि 100. हे सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला आन्सर भेटेल 7,650 रुपीज. म्हणून दिलेल्या ऑप्शनमधून ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 19. एक सावकार प्रतिवर्ष 4% दराने कर्ज घेतो आणि वर्षाखेरीस व्याज देतो. तो प्रतिवर्ष 6% दराने वार्षिक चक्रवाढ पद्धतीने आकारलेल्या चक्रवाढ व्याजाने कर्ज देतो आणि वर्षाखेरीस व्याज घेतो. अशा प्रकारे तो दरवर्षी 104.50 मिळवतो. त्याने कर्ज घेतलेली रक्कम किती ती आपल्याला सांगायची आहे. तर दिलेल्या प्रश्नानुसार आपण असं म्हणू शकतो की केस 1मध्ये काय सांगतायत, R1 किती सांगितलं 4%नी तो कर्ज घेतो आणि केस सेकंडमध्ये R2 म्हणजे 6%, पण ते हाफ इयरली आहे, ते इयरलीनी तो ॲप्लाय करतो. तर नवीन रेट आहे ना तो किती असेल, जेव्हा हाफ इयरली असते तेव्हा काय होतो, जो रेट असतो तो निम्मा होतो, हाफ होतो, म्हणजे 3% होईल नवीन रेट. आणि जो टाईम असतो ना तो डबल होतो. एक वर्षाखेरी सांगितलं तर 2 वर्ष होतील त्याच्या. म्हणून म्हणू शकतो आपण इफेक्टिव्ह जो आहे इफेक्टिव्ह रेट आहे तो किती असेल 2 वर्षासाठीचा 3 + 3 + 3 × 3/100. हा सूत्रच आहे 6.09%. आणि आपला किती आहे दर 4%. म्हणून दोघांचा जो डिफरन्स आहे, फरक आहे तो किती, डिफरन्स ऑफ रेट किती येईल तर तो 6.09 - 4
तो किती 2.09चे जवळ. आता दिलेलं काय आहे 2.09 एक रक्कम आहे, सम आहे, तर ती कोणाच्या बरोबर आहे 104.50च्या बरोबर आहे. तर ही आपण एक्स म्हणजे सम कन्सिडर केली, तीच आपल्याला शोधायची. ती घेतलेली रक्कमची 2.9% रेट लावला, हा पर्सेंटमध्ये आहे. तर 2.9 म्हणजेच एक्स बरोबर किती येणार 104.50 अपॉन 2.09% आहे मग इंटू 100. तर एक्सची किंमत किती येईल 5000 रुपीज. त्या सावकाराने घेतलेली रक्कम किती असेल 5000. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न असेल हा, क्वेश्चन नंबर 20. जर एका ठराविक आयताची लांबी 4 सेंटीमीटरनी कमी केली आणि रुंदीमध्ये 3 सेंटीमीटरनी वाढवली तर मूळ आयताचे क्षेत्रफळ इतके क्षेत्रफळाचा एक चौरस तयार होईल. मूळ आयताची परिमिती विचारली, सेंटीमीटरमध्ये किती असेल. तर आपण एल बरोबर एक्स सेंटीमीटर मानू म्हणजे लांबी, आणि बी म्हणजे ब्रेथ रुंदी बरोबर वाय सेंटीमीटर मानू. त्यांचे प्रमाणे काय सांगितलं, जर एखाद्या लांबीमध्ये 4ने कमी केली आणि रुंदी आहे ती 3ने वाढवली तर याच्यावरून एक समीकरण आपण लिहिता येईल. ते त्यांनी सांगितलं आहे, जो रुंदी कमी केली तर मूळ आहे ते क्षेत्रफळाचा एक चौरस तयार होतं. म्हणजेच काय, लांबी बरोबर रुंदी. याच्यावरून एक इक्वेशन तयार लिहिता येईल, x - 4 इक्वल्स टू y प्लस 3. म्हणजेच काय, शिफ्टिंग जे केलं तर x - y बरोबर 7 हे समीकरण 1 आपल्याला भेटलं. त्याचप्रमाणे दुसरी कंडिशन काय सांगितलं आहे, ह्या दोघांचा जो गुणाकार आहे, कमी केला आणि जास्त केला यांचा गुणाकार जो आहे तो मूळ आयताचे क्षेत्रफळ इतका आहे. तर दुसरी कंडिशन काय सांगितली, x - 4 आणि y प्लस 3 हे x yच्या बरोबर आहेत. ते सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला भेटतंय दुसरं इक्वेशन, थ्राईस ऑफ x - 4y इक्वल्स टू 12. हे समीकरण नंबर 2. तर ही एक्सची किंमत आणि इथं एक्सची किंमत कुठून काढणार आपण, एक्सची किंमत आपण समीकरण 1 मधून काढू शकतो. एक्स बरोबर 7 प्लस वाय, तर ती किंमती टाकल्यावर थ्राईस ऑफ वाय प्लस 7 मायनस 4y इक्वल्स टू 12. याच्यावर आपल्याला वायची किंमत भेटली 9. वायची किंमत किती भेटली 9. तरी कुठल्या पण एक समीकरणात टाकल्यावर एक्सची किंमत भेटते ती 16. ही 9 सेंटीमीटर आणि ही 16 सेंटीमीटर. आता मूळ प्रश्न असा आहे की तिचा पेरीमीटर किती. पेरीमीटर म्हणजे परिमिती किती आहे. परिमिती आयताची परिमिती बरोबर ट्वाइस ऑफ एल प्लस बी, 2 टाइम्स असतो एल. ते किमती ठेवू 2 गुणिले 16 प्लस 9, 16 प्लस 9 इज 25. तर ॲन्सर किती येईल 50 सेंटीमीटर. 25 इंटू 2. तर आयताची परिमिती किती भेटली 50 सेंटीमीटर. सेंटीमीटरमध्येच विचारले परिमिती. दिलेल्या ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. चला तर मग बाय बाय. पहाटेचे 5 वाजले, झोपलो नाही अजून. मेहनत आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट पण करा. बाय बाय, टेक केअर.